नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगले जॉब अपडेट घेऊन आलेलो आहे मित्रांनो. ही जी वॅकन्सी असणार आहे महाराष्ट्र अग्निशामक सेवा प्रवेश प्रक्रिया कोर्स असणार आहे मित्रांनो 2026-27 साठी. तर कोर्स लॉन्च झालेला आहे महाराष्ट्र शासन अग्निशामक सेवाकडून. ओके, तर हा जो कोर्स असणार आहे मित्रांनो अग्निशामक फायरमन कोर्स असणार आहे 6 महिन्याचा. आणि दुसरा जो कोर्स असणार आहे उपस्थानक अँड अग्निप्रतिबंध अधिकारी कोर्स असणार आहे इथं 1 वर्षाचा. ओके, ते टोटल इथं 40 पेक्षा जास्त पदांसाठी तर भरती असणार आहे मित्रांनो. त्यासाठी तर पात्रता असणार आहे अग्निशामक फायरमॅनसाठी 10वी पास. आणि उपस्थानक आणि प्रबंधकसाठी तर ग्रॅज्युएशन वाले इथं अप्लाय करू शकतो. ओके, तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी संपूर्ण माहिती देणार आहे कशा पद्धतीने आपल्याला अप्लाय करायचा असतो, आपल्याला जॉब कुठे लागतो, सर्टिफिकेशन मध्ये आपल्याला किती खर्च येतो, कशा पद्धतीने आपल्याला कशा पद्धतीने सिलेक्शन होत असतं, संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकनला प्रेस करायचं आहे. आणि आपल्या टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअपवर, इंस्टा आयडी, फेसबुक आयडीला फॉलो करून ठेवायचे. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. मित्रांनो, ही जी भरती असणार आहे महाराष्ट्र शासनाकडनं असणार आहे महाराष्ट्र अग्निशामक सेवा अकादमी मुंबईकडून. ओके, तर महाराष्ट्र अग्निशामक सेवा संचालय विद्याविहार विद्यानगरी हंस घुगरा मार्ग सांताक्रूज पूर्व मुंबईला दूरवाद मोबाईल नंबर दिलेला आहे. ओके, आता मित्रांनो इथे पाठ्यक्रम दिलेला आहे अग्निशामक प्रशिक्षण पाठ्यक्रम फक्त पुरुष उमेदवारांकरता असणार आहे. कालावधी असणार आहे जानेवारी 2026 ते जून 2026 पर्यंत. ओके, याच्यासाठी जुलै 2026 ते डिसेंबर 2026 पर्यंत कालावधी अशी असते. ओके, उपस्थानक आणि अग्निप्रतिबंधक अधिकारी यांचा पाठ्यक्रम फक्त पुरुषांकरता असणार आहे. क्षमता असणार आहे तर 40 लोकांकरता तर वॅकन्सी असणार आहे. कालावधी असणार आहे जुलै 2026 ते 27 जुलै 2026 ते जून 2027 पर्यंत. ओके, इथं तरुण उमेदवारांना जे आपल्या भविष्य अग्निशामक सेवेमध्ये अग्निशामक अधिकारी त्याच्यानंतर म्हणून आपल्याला कार्यान्वित करू इच्छिता त्यांच्याकरिता महाराष्ट्र अग्निशामक सेवा अकादमी व प्रादेशिक अग्निशामक प्रशिक्षण केंद्र येथे प्रशिक्षण पाठ्यक्रम दरवर्षी आयोजित करतात. अग्निशामक पाठ्यक्रम हा 6 महिने कालावधी 6 महिने असतो व अधिकारी पाठ्यक्रम हा 1 वर्ष असतो. दोन्ही पाठ्यक्रम निवासी असून त्या पाठ्यक्रम सार्वजनिक औद्योगिक प्रशिक्षण सेवेची संधी मिळावी त्या दृष्टिकोनातून आयोजित करण्यात येतात मित्रांनो. ओके, याच्यामध्ये अग्निशामक सेवेची वाटचाल बघता त्याच प्रमाणात उंच इमारत, हॉस्पिटल, मॉल्स, मल्टिप्लेक्स आणि औद्योगिक क्षेत्रात अग्निशामक आणि अधिकारी यांची मोठ्या प्रमाणात मागणी असून त्या आधारे आमचे प्रशिक्षण केले जाते मित्रांनो. ओके, याच्यामध्ये दिलेले त्यांनी प्रवेश पात्रता काय असते. त्या प्रवेश पात्रतामध्ये खालील नमूद केलेल्या व्यतिरिक्त अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असला पाहिजे. त्याच्यानंतर आपल्याला त्या मराठी भाषेची भाषा येणे गरजेचं आहे व शैक्षणिक कागदपत्र पडताळणी वेळी बघितले जाईल. अग्निशामकचा पाठ्यक्रम दिलेला आहे. त्यानंतर उपस्थानक अधिकारी व अग्निप्रतिबंधक अधिकारीचा पाठ्यक्रम दिलेला आहे. आता अटी व शर्ट दिलेला आहे. याच्यामध्ये 18 ते 23 वर्षापर्यंत आपण इथं अप्लाय करू शकतो. ओके, त्यासाठी आपल्याला प्रथम दिवशी आपल्या उमेदवारांना 18 वर्ष पूर्ण झालेले पाहिजे मित्रांनो. ओके, अनुसूचित जमाती करता इथं विभक्त जाती, भटक्या जमाती, त्यानंतर विशेष मागास प्रवर्गांना 5 वर्षाची इथं शिथिल राहील, म्हणजे 5 वर्षाची सूट राहणार आहे. ईडब्ल्यूएस मध्ये जर आपण इथं असाल ओबीसी मध्ये ईडब्ल्यूएस कॅन्डिडेट्सला इथं 3 वर्षाची सूट असणार आहे ओबीसी ईडब्ल्यूएस ला. ओके, त्यानंतर इथं उपस्थानक अधिकारीला इथं 18 ते 25 वर्षापर्यंत आपण अप्लाय करू शकतो. ऑनलाईन अर्ज भरण्यात प्रवेश प्रथम दिनांकापासून उमेदवाराचे वय 18 वर्ष झालेले पाहिजे. ओके, अनुसूचित जमाती त्यानंतर भटक्या जमाती, विभक्त जमाती, विशेष मागास प्रवर्ग यांना 5 वर्षाची सूट असणार आहे. ईडब्ल्यूएस कॅटेगरीला 3 वर्षाची सूट असणार आहे. ओके, याच्यामध्ये आता गेल्यानंतर पुढे शैक्षणिक पात्रता असणाऱ्या अग्निशामकसाठी मान्यताप्राप्त संस्थेतून मराठी विषयात पहिला प्रयत्न तिथं पास झालेलं पाहिजे. एसएससी 50% पाहिजे आपल्याला ओपन कॅटेगरीला आणि इथं 45% मागासवर्गीय कॅटेगरीला. जर तुम्हाला अधिकारी म्हणून तिथं काम करायचं असेल अधिकारीला तर पदवी जर ग्रॅज्युएट डिग्री पाहिजे आहे 50% आणि मागासवर्गीय 45%. आता त्यांच्यामध्ये हाईट क्रायटेरिया सेम असणार आहे शारीरिक पात्रता दोघींमध्ये. ओके, उंची 165 सेंटीमीटर पाहिजे दोघांमध्ये पण. वजन 50 किलो पाहिजे आपल्याला दोघांमध्ये. छाती 81 पाहिजे. सर्वसाधारण फुगवून आपल्याला 86 पाहिजे आहे. ओके, आणि त्याच्यामध्ये किमान आपल्याला 5 सेंटीमीटर छाती फुगवणे आवश्यक आहे. ओके,
दोघीच्यामध्ये सेम असणार आहे. ओके. वरील नमूद केलेल्या अटी शर्ती व्यतिरिक्त खालील दर्शविलेले वैयक्तिक पात्र असणे आवश्यक आहे. आता त्याच्यामध्ये असणारा वैद्यकीय मानदंड. ओके. त्याच्यामध्ये डोळे तपासले जातील. डोळ्यामध्ये अर्धदार डोळ्यांचे रंगहीन नसून चष्म्याशिवाय दृष्टी 6.6 असणे आवश्यक आहे. 6/6. ओके. त्यानंतर कोणत्याही प्रकारचे कान, नाक, घशाचे आजार नसावे. व्यवस्थित ऐकू येणे या व्यतिरिक्त अर्जदार खाली दिलेल्या आजारातून मुक्त असणे गरजेचं आहे. जसं हाडांचा किंवा सांध्याचा आजार, पूर्व मानसिक आजार, त्वचेचे आजार, सपाट पाय किंवा गुडघे, गुडघे टेकलेले, रक्तवाहिनी फुगणे, तिरकस डोळे, त्यानंतर कोणत्याही प्रकारचे शारीरिक व्यसनग्रस्त नसावे. ओके. मोठ्या प्रमाणात शस्त्रक्रिया झालेली नसावी. ऐकू न येणे किंवा बोलताना अडथळणे, बोबडेपणा. ओके. हे पण नाही पाहिजे. कोणत्याही प्रकारची अपंगत्व जेणेकरून अग्निशामक किंवा विनोपचार कार्य करताना त्रास होऊ शकतो. ओके. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची पद्धत असणारे इथे दिलेली आहे. इच्छुक उमेदवारांनी पात्र असलेल्या उमेदवारांना नमूद केलेल्या संकेतस्थळावर लिंकवर जाऊन इथं 15/6/2025 15/6/2025 म्हणजे 15 जून 2025 ते 15 ऑगस्ट 2025 पर्यंत आपल्याला फॉर्म भरायचे आहे. संकेतस्थळ दिलेलं आहे. वेबसाईटवरून आपल्याला अप्लाय करायचं आहे. याची लिंक तुम्हाला देऊन देईन. ओके. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑनलाईन अर्ज भरताना महत्वपूर्ण सूचना दिलेल्या आहेत. आता जाहिरात व्यवस्थितपणे वाचून घ्यायची. त्याच्यामध्ये आपल्याला ज्या पाठ्यक्रमाची अर्ज करणार आहात त्या पाठ्यक्रमाची अटी शर्ती व्यवस्थित तपासून घेणे. त्यानंतर इथं फॉर्म भरण्यासाठी युजर आयडी पासवर्ड आपल्याला तयार करणे व फॉर्म भरताना पुढील प्रक्रियेमध्ये आपल्याला त्याचा वापर करणे. अंतिम दिनांका अगोदर शुल्क भरणे आणि भरलेले शुल्क परत केले जाणार नाही. आपणास इथं तयार केलेली आयडी, युजर आयडी, पासवर्ड संकेतस्थळावर प्रवेशासाठी अर्ज फिल ऍप्लिकेशन फॉर्म शीर्षकाखाली आपल्याला फॉर्म पूर्णपणे भरून झाल्यावर त्याची प्रिंट काढून घ्यायची. काढून स्वतःकडे आपल्याला प्रिंट ठेवावे. सदर प्रिंट ही शैक्षणिक कागदपत्र तपासणी व शारीरिक पात्रता तपासण्याच्या वेळी बघितली जाईल. अर्ज भरताना खालील नमूद केलेल्या प्रकारे योग्य रीतीने भरावे. आता आपण फॉर्म भरल्यानंतर त्याची प्रिंट काढून घ्यायची जेणेकरून ती तपासली जाणार आहे. ओके. आता आपल्याला स्वतःबद्दल पूर्ण माहिती, पर्सनल इन्फॉर्मेशन भरायची आहे. शैक्षणिक इन्फॉर्मेशन, एज्युकेशन डिटेल, वैद्यकीय माहिती आणि मेडिकल इन्फॉर्मेशन, इतर माहिती म्हणजे अदर इन्फॉर्मेशन, ईमेल ऍड्रेस, मोबाईल नंबर इतकं आपल्याला भरायचं आहे ऑनलाईन पद्धतीमध्ये. ओके. त्याच्यानंतर इथं छायाचित्र व स्वाक्षरी आपल्याला अपलोड करायची म्हणजे आपली सिग्नेचर आणि फोटो अपलोड करायचा आहे. त्याची साईज वगैरे इथं दिली आहे 200 पिक्सल 3 KB पर्यंत तर 50 KB पर्यंत आपण इथं पाहिजे आपल्याला इथं फोटो. ओके. सिग्नेचर आपल्याला पाहिजे आहे 3 KB ते 50 KB पर्यंत. ओके. 60 पिक्सल 140 पिक्सल पर्यंत. जोपर्यंत पूर्ण माहिती भरली जात नाही व नमूद केलेली प्रवेश शुल्क भरले जात नाही तोपर्यंत आपल्याला ऑनलाईन प्रवेश फॉर्म पूर्ण भरलेली आहे असे गृहीत धरले जाणार नाही. त्यानंतर दिलेलं आहे त्यांनी वर नमूद केलेल्या संकेतस्थळावर जाऊन वेळोवेळी अर्जाची व परीक्षेची स्थिती तपासणे. जर आपण इथं फॉर्म भरला तर फॉर्म भरल्यानंतर आपल्याला वेबसाईटवर जाऊन वेळोवेळी चेक करत राहायचं आपली परीक्षा वगैरे कधी असणार आहे, काय असणार आहे. परीक्षेत काही दिवस अगोदर प्रवेशपत्र उपलब्ध होईल मित्रांनो. परीक्षेच्या 8-10-15 दिवसाच्या अंतरावर असेल तेव्हा तुम्हाला इथं प्रवेशपत्र भेटून जाईल. कोणत्याही प्रकारची लेखी स्वरूपात कळवले जाणार नाही याची नोंद घ्यावी. शैक्षणिक कागदपत्र तपासणी, शारीरिक पात्रता पडताळणी, त्याच्यानंतर जे असणार आहे 8/9/2025 पासून पुढे ऑनलाईन परीक्षेच्या तारीख त्यानंतर शारीरिक पात्रता पडताळणीनंतर कळवण्यात येईल. ओके. शैक्षणिक पात्रतेची तपासणी व शारीरिक पात्रता त्याच्यानंतर पडताळणीसाठी महाराष्ट्र अग्निशामक सेवा संचालय, महाराष्ट्र अग्निशामक सेवा अकादमी, हंस भूमामार्ग, विद्यानगरी, सांताक्रूज, मुंबई येथे घेण्यात येईल मित्रांनो. ओके. आणि ऑनलाईन परीक्षा आपण इथं निवडलेल्या परीक्षा केंद्रात घेण्यात येईल सांगण्यात आलेलं आहे. परीक्षा शुल्क जो असा नॉन रिफंडेबल असणार आहे अग्निशामक पाठ्यक्रमासाठी आणि अग्निशामक उपस्थानक अधिकारी व अग्नि प्रतिबंधक अधिकारीसाठी. ओके. तर इथं अग्निशामक साठी असणारे आपल्याला इथं खुले असणारे 600 रुपये असणारे खुल्या प्रवर्गांना आणि राखीव प्रवर्गांना जे असणारे खेड्या मागासवर्गांना इथं 500 रुपये असणार आहे आणि अधिकारीला जे असणारे 750 रुपये असणारे खुल्या प्रवर्गांना, 600 रुपये मागासवर्गांना असणार आहे. ओके. याच्यामध्ये आपल्याला परीक्षा शुल्क भरणा फक्त ऑनलाईन पद्धतीने करायची आहे. नमूद केलेल्या ऑनलाईन पद्धतीने व्यतिरिक्त इतर कोणत्याही पद्धतीने भरलेल्या परीक्षा शुल्क विचार घेतले जाणार नाही. उमेदवारांनी दोन्ही पाठ्यक्रमांची अर्ज केला असल्याची विविध केल्याप्रमाणे प्रत्येक पाठ्यक्रमासाठी आपल्याला त्याने परीक्षा शुल्क एकाच वेळी भरणे आवश्यक आहे. त्यानंतर इथं ऑनलाईन परीक्षा शुल्क भरण्याची दिनांक दिलेला आहे, पद्धती दिलेली आहे.
क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, इंटरनेट बँकिंग, UPI ID, भीम ID वरून ओके. उमेदवार आपल्या सोयीनुसार वरीलपैकी कोणत्याही एका पद्धतीने शुल्क भरू शकतात. उमेदवारांना जर वीज पुरवठा, इंटरनेट सेवा खंडित झाल्यामुळे शुल्क भरणा करता आलं नाही, त्याप्रमाणे पुन्हा लॉग इन करून भरणा प्रक्रिया पूर्ण करावी. ओके. परीक्षा शुल्क भरणा झाल्यावर उमेदवारांना व्यवस्थित यशस्वी म्हणून संकेत मिळाल्यावर भरणा केलेल्या शुल्काची नोंदणी माहिती अर्जात आपोआप येईल मित्रांनो. ओके. ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरणा केल्यानंतर उमेदवारांना त्यांचे प्रोफाईल परीक्षा शुल्क भरणा झाला आहे किंवा त्याची स्थिती स्टेटस गावात आपल्याला होईल मित्रांनो. स्टेटस वगैरे आपल्याला चेक करता येईल. ओके. त्याच्यानंतर इथं पाठ्यक्रम येणारे अंदाजित खर्च, आपल्याला इथे खर्च किती येणार तो बघूया आपण. आता खर्च दिलेला आहे याच्यामध्ये अग्निशामकचा पाठ्यक्रम आणि उपस्थानिक अधिकारी अग्नि प्रतिबंधक अधिकारीचा पाठ्यक्रमासाठी खर्च. आता इथं दिलेलं आहे प्रवेश शुल्कसाठी 13,000 रुपये लागणार आहे. अग्निशामकसाठी निवासी खर्च असणार आहे त्या 50 ते 70 रुपये प्रतिदिनसाठी 6 महिन्यासाठी असणार आहे. ओके. त्याच्यानंतर ॲम्युनिटीसाठी 2,000 रुपये लागणार आहे आणि भोजन खर्च अंदाजे 300 रुपये प्रति दिवसाचा असणार आहे. ओके. इथंच कॅल्क्युलेशन आपल्याला करून घ्यायची आहे आणि गणवेश व इतर साहित्य अंदाजे आपल्याला 10,000 रुपये लागणार आहे. म्हणजे याची जर कॅल्क्युलेशन केली आपले जेवणाचे वगैरे 300 रुपये जर महिना म्हटला आपण, प्रति दिवसाचे 300 रुपये खर्च म्हणजे महिना 10 दिवसाचे 3,000 9,000 रुपये महिना. 6 महिन्याचे आपण कॅल्क्युलेशन करायची आणि इथं 50 रुपये बी 70 रुपये पण निवासी खर्च 50 रुपये पकडला आपण तर आपल्याला 1,500 रुपये महिन्याला ते लागत आहे. म्हणजे आपल्या जेवणाचा खर्च जास्त होतोय. ओके. याच्यामध्ये त्याच्यानंतर इथं आता अधिकारीसाठी जे असतात 36,400 रुपयाची फी असणार आहे. प्रशिक्षण शुल्क, निवासी खर्च असणार 100 रुपये प्रतिदिन असणार आहे. ओके. म्हणजे 3,000 रुपये महिना. ओके. याच्यामध्ये ट्रेनिंग ॲम्युनिटीसाठी 3,000 रुपये असणार आहे आणि इथं 300 रुपये असणार प्रतिदिनाचा खर्च 10,000 रुपयाचं गणवेश साहित्य. ओके. म्हणजे इथं पण 9,000 रुपये महिन्याला जेवण लागणार आहे. ओके. सूचना दिलेली आहे. वरील नमूद केलेला खर्च हा अंदाजित आहे, त्याचप्रमाणे बदल होऊ शकतो. पाठ्यक्रमाचे शुल्क नमूद केलेल्या दिनांकाच्या आत भरणे अनिवार्य आहे. अंतिम दिनांकापर्यंत शुल्क भरले जाणार नाही याची नाकारण्यात येईल मित्रांनो. भरलेले शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत केली जाणार नाही. जर मध्येच आपल्याला पाठ्यक्रम सोडायचं भरलेले शुल्क परत केली जाणार नाही. जर आपल्याला सोडायचं म्हटलं आपल्याला परीक्षा शुल्क भेटणार नाही. शैक्षणिक कागदपत्रांची तपासणी व शारीरिक पात्रता पडताळणी वडील लागणारे महत्वपूर्ण कागदपत्र व शैक्षणिक अर्थाची कागदपत्र तपासणीसाठी आपल्याला शैक्षणिक कागदपत्र वगैरे सगळे डॉक्युमेंट लागणार आहे. त्याच्यामध्ये ऑनलाईन भरलेले प्रिंट, रंगीन पासपोर्ट साईज फोटो लागणार आहेत. आपल्याला 10वी शैक्षणिक प्रमाणपत्र, मार्कशीट 10वी 12वी, पदवी, ग्रॅज्युएशन, ITI, डिप्लोमा इत्यादी. ओके. त्यानंतर इथं सक्षम प्राधिकाऱ्याने जातीचे प्रमाणपत्र द्यायचे आपल्याला, जन्माचा दाखला द्यायचा आणि शाळा सोडण्याचा दाखला द्यायचा आहे. रहिवासी पुरावा द्यायचा तहसील कार्यालयाने दिलेला. खेळाडू प्रमाणपत्र असायला जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय, शालेय ते असेल आपल्याला द्यायचं नाही तर राहू द्यायचे. ओके. उपलब्ध असल्यास ड्रायव्हिंग लायसन, हलकं वाहन किंवा जड वाहन उपलब्ध असल्यास द्यायचे. NC सर्टिफिकेशन आपल्याकडे असेल तर आपल्याला द्यायचे. EBC सर्टिफिकेशन, नागरी संरक्षण दलाचे प्रमाणपत्र असल्यास तर द्यायचे. होमगार्डला द्यायचं आहे. ओके. त्याच्यानंतर इथं संरक्षण दलात कार्यरत असलेले सैनिक, माजी सैनिक, पालकांचे प्रमाणपत्र असेल ते द्यायचे. त्याचं वैद्यकीय प्रमाणपत्र लागणार आहे आपल्याला दिलेल्या नियमानुसार वैद्यकीय अधिकाऱ्याकडून. ओके. शैक्षणिक कागदपत्र तपासणी, शारीरिक पात्रता पडताळणीचे ठिकाण. आता हे जे असणार आहे अग्निशामक दिन सेवा मुंबईमध्ये होणार आहे यांच्या याच्यावर. ओके. याबाबत वेळापत्रक आपल्या वेबसाईटवरून उपलब्ध करण्यात येईल मित्रांनो. ओके. तपासणीसाठी पाठ्यक्रम व निवड प्रक्रिया दिलेली आहे. आता ऑनलाईन परीक्षा व शैक्षणिक कागदपत्रे, शारीरिक पात्रता, त्यानंतर पडताळणी पडलेल्या गुणांच्या आधारात आपल्याला गुणवत्ता यादीत तयार करण्यात येईल मित्रांनो. गुणवत्तानुसार पाठ्यक्रम प्रवेश दिला जाईल. ओके. त्यानंतर इथं दिलेल्या अग्निशामक पाठ्यक्रमासाठी प्रादेशिक प्रशिक्षण केंद्रावर आधारावर आपल्याला उमेदवारांच्या प्रशिक्षणासाठी निवडले जातील. ओके. ज्या उमेदवाराची निवड जानेवारी महिन्यात येणार नाही त्यांना जुलै महिन्यात होणाऱ्या पाठ्यक्रमात निवड करण्यात येईल मित्रांनो. कोणत्याही प्रकारची प्रतीक्षा यादी असणार नाही. अधिकारी पाठ्यक्रम क्षमता 40 इतकी असणार आहे. ज्या उमेदवारांना पूर्णपणे अर्ज व प्रवेश शुल्क भरले आहेत त्यांच्याच कागदपत्र तपासणी व शारीरिक पडताळणीसाठी बोलवण्यात येईल. शैक्षणिक कागदपत्र व शारीरिक पडताळणीसाठी आपल्याला इथं पात्र व अपात्र ठरवले जातील याची लक्ष द्यायची त्यांच्याकडूनच. ओके. या संकेतस्थळावर आपल्याला यादी लागून जाईल. पाठ्यक्रम प्रवेशाबाबत वेळोवेळी संकेतस्थळावर माहिती प्रसिद्ध करण्यात येईल. पाठ्यक्रम ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसंबंधी सर्व बाबींवर संचालक महाराष्ट्र अग्निशामक सेवा यांचा निर्णय अंतिम राहील.
सर्व उमेदवारांना बंधनकारक राहील असं इथे लक्षात असू द्यायचं आहे. पत्रव्यवहाराने पत्रव्यवहार कोणताही केला जाणार नाही. शैक्षणिक कागदपत्र व तपासणीसाठी इथं पडताळणीसाठी इथं दिलेलं आहे. जे उमेदवार शैक्षणिक कागदपत्र तपासणी व शारीरिक पात्रता पडताळणीसाठी उंची, वजन, छाती, वैद्यकीय चाचणीमध्ये पात्र ठरणार नाहीत ते उमेदवार प्रक्रियेत बाद होतील. ओके. त्यानंतर याच्यामुळे शारीरिक पात्रता चाचणी दिलेली आहे. 165 सेंटीमीटर आपली उंची पाहिजे, 50 किलो वजन पाहिजे आहे, छाती 81 पाहिजे आहे, न फुगवता फुगवून आपल्याला 86 पाहिजे. ओके. 5 सेंटीमीटर आपल्याला फुगवून दाखवायची आहे. आणि किमान इथं आपल्याला गुण दिले जाणार आहे. उंचीचे आपल्याला गुण असणार आहे. आपल्याकडे जसं गुण आपल्याला जसं उंची असेल तसं. जर आपल्या इथं 165 ते 140 सेंटीमीटर असेल उंची तर आपल्याला 5 गुण मिळेल. 169 71ला 5.5 गुण अशा याच्यामध्ये आपल्याला गुण मिळण्याच्या जास्त आपल्याला 183 सेंटीमीटर जास्त असेल तर 10 गुण मिळतील. छातीमध्ये आपण बघूया आता. छातीमध्ये पण गुण मिळणार आहे 81 पासून तर 86 पर्यंत. ओके. तर 6 सेंटीमीटर आपण फुगवून दाखवली तर 5 गुण 7 सेंटीमीटर फुगवून दाखवली तर त्याच्यानंतर आपल्याला 6 गुण अशी आपल्या 11 सेंटीमीटर आपण फुगवून दाखवली अधिक 10 गुण मिळणार आहे. अतिरिक्त गुण अजून मिळणार आहे याच्यामध्ये. वाहन चालवण्याचा परवाना असेल LMV चे 2 गुण, HMV चे 3 गुण, NCC प्रमाणपत्र असेल तर त्याचे गुण वेगळे वेगळे. सर्टिफिकेट 1 गुण, B चे 2 गुण, C चे 3 गुण. ओके. सिव्हिल डिफेन्सचे कोर्स झाला त्याचे 2 गुण, होमगार्ड प्रशिक्षणचे 2 गुण. अतिरिक्त आपले अग्निशामक पाठ्यक्रम 12वीचे 12वी वाल्यांना 2 गुण, पदवीवाल्यांना 3 गुण आणि अधिकारी पाठ्यक्रमासाठी उच्च पदवीसाठी तर 5 गुण मिळणार आहे. खेळाडू जे असेल त्यांना आंतरशालेयांना 2 गुण, जिल्हास्तरीयला 3 गुण, राज्यस्तरीयला 4 गुण आणि राष्ट्रीय स्तरला इथं 5 गुण देणार आहे. त्याच्यानंतर इथं शैक्षणिक व इतर कागदपत्र तपासणी, सर्व मूळ कागदपत्राची तपासणी शारीरिक पात्रता पडताळणीच्या वेळी करण्यात येईल मित्रांनो. मूळ कागदपत्र तपासणी झाल्यानंतर परत करण्यात येतील मित्रांनो. ओके. त्याच्यानंतर ऑनलाईन परीक्षा सुरू जी असणार आहे. जे उमेदवार शारीरिक चाचणीमध्ये उत्तीर्ण होतील तेच उमेदवार ऑनलाईन परीक्षेमध्ये पात्र होतील मित्रांनो. ओके. ऑनलाईन परीक्षेची तारीख नमूद केलेल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल मित्रांनो. त्याच्यामध्ये असणारे आपल्याला 100 गुणांची बहुपर्यायी आपल्याला प्रश्न असणार मित्रांनो. 1.5 ते 2 तास आपल्याला दिलं जाईल त्यासाठी. मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान विज्ञान विषयासह भौतिक क्षमता व चाचणी जे असणारे गणित विषयावर. ओके. गुणवत्तेची यादी व मेरिट लिस्ट लावण्यात येणार आहे. पाठ्यक्रम प्रवेशमध्ये मेरिट लिस्ट नुसार उपलब्ध जागांच्या क्षमतेनुसार शारीरिक चाचणी, कागदपत्र तपासणी यांचे 50 गुण व लेखी परीक्षांसाठी इथं ऑनलाईन पद्धतीने 100 गुण असणार आहे. ओके. किमान आपल्याला 50 गुण इथं उपस्थानक व अग्निशामक प्रतिबंध पाठ्यक्रमाचे व किमान 45 गुण अग्निशामक साठी इथं मिळवणे आवश्यक आहे मित्रांनो. हे सांगण्यात आलेलं आहे. गुणवत्ते यादीनुसार पाठ्यक्रमात प्रवेश दिला जाईल. त्या अगोदर वैद्यकीय चाचणी अपेक्षित आहे. कोणत्याही कारणास्तव प्रतीक्षा यादी असणार नाही. सदर प्रक्रियेमध्ये एकाच वर्षाकरिता असणार आहे. पुढील वर्षाकरिता नवीन प्रवेश प्रक्रिया सुरू होईल. ओके. इतर माहिती वगैरे दिलेली आहे. अपूर्ण अर्ज गृहीत धरले जाणार नाही. जसे फोटो वगैरे, सही वगैरे न भरलेली. ओके. हे कारण वगैरे दिलेले आहे. छोटे मोठे माहिती आपण वाचून घ्यायची. ओके. पाठ्यक्रम उपस्थिती दिलेली आहे. दोन्ही पाठ्यक्रम हे निवासी असून 24/7 असणार आहे आणि इथं प्रशिक्षण केंद्रात राहणे बंधनकारक आहे मित्रांनो. आता प्रत्येक वर्ग इथं कवायती सक्तीच्या असून त्यांचे भाग देणे अनिवार्य आहे. दिलेल्या वेळेवर येणे अपेक्षित आहे. त्यानंतर इथं प्रशिक्षण सत्र सोमवार ते शनिवार संध्याकाळी 6:30 ते संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत राहते मित्रांनो. रविवार वगळता. त्याच्यानंतर इथं प्रशिक्षणाच्या सत्रात आपल्याला 80% उपस्थिती अनिवार्य पाहिजे मित्रांनो. कोणत्याही वर्गात 10 मिनिटांनंतर उशिरा आल्यास आपल्याला वर्गात घेतले जाणार नाही. कोणत्याही प्रकारची पूर्व सूचना न देता वर्गात किंवा प्रशिक्षण केंद्रात गैरहजर राहिल्यास प्रशिक्षणार्थी योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे. ओके. कोणत्याही प्रशिक्षणार्थी सलग 6 दिवस पेक्षा जास्त काळात गैरहजर राहिल्यास त्याचे नाव इथं प्रशिक्षण सत्रामधून कमी करण्यात येईल मित्रांनो. ओके. त्यानंतर गणवेश वगैरे दिलेला आहे व साधन सामुग्री दिली जाते. याच्यामध्ये आपल्याला अग्निशामक साठी सेवा करता एक गणवेशधारी संघटना असून या सेवेत आपल्याला शोभेल असे अनुशासन अपेक्षित आहे मित्रांनो. त्याकरिता रोज आपल्याला दाढी, हेअरकट, शू पॉलिंग, बेल्ट व गणवेश उपस्थिती नीटनेटकेपणा गरजेचे आहे. हे नसल्यास आपल्याला योग्य कारवाई करण्यात येईल मित्रांनो. अनुसूचना दिलेल्या प्रशिक्षणामध्ये आपल्याला योग्य प्रकारची शिस्तबद्धकारक वर्गात असो, मैदानात असो,
हॉटेल्समध्ये असो सर्व वेळी यांच्याकडून अनुशासनाचे पालन अनिवार्य आहे मित्रांनो. वेळोवेळी नीटनेटकेपणा व चांगल्या गणवेशाच्या असणे गरजेचे आहे. स्वच्छता आणि हा सुद्धा एक अनुशासनाचा एक भाग आहे. ओके, म्हणून बघितला जातो. कोणत्याही प्रकारच्या व्यसन, दारू, धूम्रपान, तंबाखू, पत्ते खेळणे यावर प्रतिबंध आहे. जर एखाद्या प्रशिक्षणाचे तसेच केल्यास आढळून आल्यास त्यांच्या विरुद्ध योग्य ती कारवाई करण्यात येईल. कोणत्याही प्रकारची गैरवर्तणूक किंवा रॅगिंग सहन केली जाणार नाही. ओके, कोणत्याही अडचण किंवा त्रास झाल्यास सर्वप्रथम आपल्या केंद्र वरिष्ठ प्रशिक्षण अधिकारी यांच्याशी आपल्याला भेटून घ्यायचे समाधानासाठी. ओके, प्रमाणपत्र आपल्याला जे असतात जे प्रशिक्षणार्थी अग्निशामक अधिकारी व अग्नि प्रतिबंधक अधिकारी अग्निशामक प्रशिक्षण पाठ्यक्रम उत्तीर्ण होतील त्यांचे महाराष्ट्र अग्निशामक सेवा अकादमी पाठ्यक्रमाने प्रमाणपत्र व गुणपत्र देण्यात येईल मित्रांनो. पाठ्यक्रम व प्रमाणपत्र गुणपत्रिका झाल्यास आपल्याला 60 दिवसाच्या आत इथं देण्यात येणार आहे मित्रांनो, सांगण्यात आलेलं आहे. अधिक माहितीसाठी आपल्याला या संकेतस्थळावर भेट द्यायची. तुम्हाला काही कॉल करायचा असेल तर कॉल करू शकता. इथं दिलेलं आहे, त्यांची इथं नाव वगैरे दिलेलं आहे. याची जाहिरात आली होती 15 जून 2025 ला मित्रांनो. ओके, अशा पद्धतीची सेवा आहे. ज्याला याचा कोर्स करायचा असेल करू शकता. अग्निशामक मध्ये पण भरती कधी निघाली त्याचा कोर्स लागतो मित्रांनो. त्याचा कोर्स झालेला आहे त्यांना तिथं घेतलं जातं मित्रांनो. ओके, तर ज्यांना कोणाला इथं करायचं असेल तर तुम्ही करू शकता. चांगली पॉझिटिव्ह असणार आहे. फॉर्म भरणे आपले चालू झालेलं आहे. लवकरात लवकर आपण फॉर्म भरून घ्यायची आहे. ओके, 18 ऑगस्ट 2025 पर्यंत. तर जर तुम्हाला काही शंका असेल तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचं आहे. 15 ऑगस्ट 2025 पर्यंत. ओके, तर तुम्हाला काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा. आणि याची तुम्हाला पीडीएफ फाईल पाहिजे असेल तर टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप ग्रुपवरून डाउनलोड करून घ्यायची. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल मित्रांनो. तर आपल्याला माझ्याशी काही बोलायचं असेल पर्सनलमध्ये तर तुम्हाला फेसबुकला किंवा इंस्टाग्रामला मेसेज करू शकता. त्याची लिंक तुम्हाला इथं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. अप्लाय करण्याची लिंकची मित्रांनो तुम्हाला डायरेक्टली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन तिथून जाऊन अप्लाय करून घ्यायचं आहे. जास्तीत जास्त मित्रपरिवारांपर्यंत शेअर करायचा आहे व्हिडिओला. चॅनलला नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करायचे, बेल आयकनला प्रेस करून ठेवायचे. डेली तुमच्यासाठी नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन येत असतो. अशा जॉब ऑपॉर्च्युनिटीसाठी आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.